शेतकरी बंधू नमस्कार। लवकरच आपल्या पेरणीला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यामध्ये शेतकरी मोठे होणार सोयाबीनची पेरणी सोयाबीन लागवड त्या ठिकाणी करतात। आता आपण जर घरचं सोयाबीन वापरत असाल तर सोयाबीनची उगम क्षमता किती आहे, किती टक्के आहे हे तपासणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे। कारण एक वेळ जर पेरणी केली आणि बियाणं जर फेल गेलं तर आपल्याला फार मोठी किंमत हे चुकावं लागते। आता सोयाबीनची उगम क्षमता हे घरच्या घरी आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कमी टाइममध्ये कशी तपासू शकतो ते आपण पाहणार आहे। अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, जे आपलं गोंदपट असते ते ओलं करून घ्यायचं आहे। म्हणजे आपले सुती पोतं जे असते हे घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे सोयाबीन जे बिजोई आपण ठेवली असेल पेरणी करता त्या बियाण्याचं एक मुठ्ठी सोयाबीन आपल्याला घ्यायचं आहे, न निवडलेलं जे हाती येईल ते सोयाबीन, आणि याचे 100 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत। आता 100 दाणे कशासाठी घ्यायचे आहेत? आता हे 100 दाणे घेताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कशी त्याची मांडणी करायला पाहिजे। आता हे 10 लाईनी आपल्याला करून घ्यायचे आहेत। जवळपास 2 दाण्यामधलं अंतर हे 2 बोटं त्या ठिकाणी असायला पाहिजे, जेणेकरून अजून चांगला रिझल्ट आपल्याला येईल। असे हे आपण 10 दाणे घेतले सोयाबीनचे। आता 10च्या हे 10 लाईनी यामध्ये आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येणार आहे की किती टक्के सोयाबीन आपलं पेरणी लायक आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण जे घरचं सोयाबीन आपल्या भिजवीकरता ठेवलं होतं, पेरणीत ठेवलं होतं, ते पेरणीमधलं सोयाबीनचं एक मोठी सोयाबीन घेऊन आपण संपूर्ण जे प्रक्रिया अशा पद्धतीने केलेली आहे। 100 दाणे आपण एका लाईननं त्या ठिकाणी घेतलेले आहे। 2 जे दाणे असतात त्यामधलं अंतर आपण 2 बोटं घेतलेलं आहे, किंवा कमी जास्त थोडंसं आपण करू शकता। अशा पद्धतीने 100 दाणे आपण घेतलेले आहे। आता काय करायचं आहे, याची गोलाकार घडी करायची आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट समजेल की सोयाबीनची उगवण क्षमता हे किती प्रमाणात आहे। आता याची घडी आपण कशी करायला पाहिजे तर ती आपण सुद्धा पाहू। गोंदपाट अगोदर आपण ओलं घेतलेलं आहे, 100 दाणे यामध्ये घेतलेले आहेत, न निवडलेले जे हाती येतील ते। आता याची गोलाकार अशी घडी करायची आहे। हे पहा, अगदी सोप्या प्रमाणात आपण हे करू शकता। आणि ज्या शेतकरी बांधवांनी घरचं सोयाबीन ठेवलं असेल त्यांचे चांगले पैसे हे वाचतील। कारण जर दुकानात आपण बॅगीचं सोयाबीन घ्यायला गेलं तर 3500 रुपये ते 4000 पर्यंत बॅग आपल्याला मिळते, आणि तेच आणि तोच जर खर्च आपला सोयाबीनमधला वाचला तर खूप चांगले पैसे हे आपले वाचतील। तर अशी गोलाकार घडी त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथे झाल्या 2 सोतोडीचे तोडे आपण घेतले, त्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे हलक्या हाताने। अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे। जास्त फिट नाही, थोडं हलकावर बांधून घ्यायचं। फक्त अगदी 5 मिनिटांमध्ये आपण ही प्रक्रिया करू शकता। आता हे सावलीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, झाडाखाली किंवा नेट खाली। आपल्या घरामध्ये झाडाखाली हे ठेवून द्यायचं आहे 3 किंवा 4 दिवस, आणि रोज याच्यावर हलकंसं असं पाणी त्या ठिकाणी शिंपायचं आहे, म्हणजे हे कोरडं पडू नये याच्या पण काळजी त्या ठिकाणी घ्या। 3-4 दिवसानंतर आपण हे गोंदपाट खोला, संपूर्णपणे हळूवार त्या ठिकाणी जमिनीमध्ये आथरा। आपल्याला समजेल की किती बियाणं आपलं निघालं। 70% पेक्षा वर बियाणं आपल्याला निघायला पाहिजे, तरच ते पेरणीच्या लायक, पेरणीचे योग्य त्या ठिकाणी आहे। परंतु 60% किंवा 70% पेक्षा कमी असेल तर मग आपला निर्णय घ्या की खरंच ते बियाणं आपण वापरायला पाहिजे काय। 80, 90, 95% उत्तम ते बिजोई आपली आहे, परंतु 60च्या कमी असेल, 70च्या कमी असेल तर आपण निर्णय स्वतः घ्या। आपण 3 दिवसानंतर हे गोंदपाट पूर्णपणे खोलणार आहे आणि स्वतः आपल्या समोरच त्या ठिकाणी पाहणार आहे की तर किती टक्के उगवण क्षमता आपल्या सोयाबीनची आहे आणि ते कशा पद्धतीने आपण केली पाहिजे। धन्यवाद। शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळायला पाहिजे, कामाची माहिती मिळायला पाहिजे, हा त्या शेतकरी पुत्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे। म्हणून चॅनल सबस्क्राईब आपण अवश्य करा, मग शेती हितार्थ माहिती आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी येत राहतील। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान जय किसान।